संडे आहे तर संडे राईडला लोक बघा ती निघाली राईडला. बाई थंडी बेकार आहे आताला. बघितलं तर असेल तुम्ही. बाईक आहे बघ ZX ट्रेनर सगळे Z900. आज बरीच गर्दी कमी आहे, लय गर्दी कमी आहे संडे तरी पण. हार घातला बघा तरी अर्धी फुलं काढायला लागली कारण की चला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. गाडीमध्ये बसतो मी, मग तुम्हाला बोलते कारण की सकाळचा टाइम आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये. भरपूर दिवसांनी ब्लॉग येते, भरपूर दिवसांनी नाही म्हणजे खूप दिवसांनी येतोय, त्यासाठी खूप खूप सॉरी. लास्ट ब्लॉग कधीचा टाकलेला मी, नवरात्रीचा टाकलेला, त्याच्यानंतर मी ब्लॉग टाकलाच नाही, त्याच्यामुळं सॉरी जरा. आणि आजचा असा विषय की आजची तारीख आहे 30 नोव्हेंबर. टाइम किती आपलं 6:30 वाजलेत. आजचा असा विषय आहे की मम्मी पप्पा मी दादा आम्ही चाललो एकविरेला. एकविरेच्या आधी पहिले महड स्टॉप आहे तो एक करायचा आहे, आणि खोपोलीमध्ये गगनगिरी महाराजांचा मठ आहे तिकडे जायचं आहे. पण ते मठ असं ऐकलंय मी पण नाही गेलो कधी, मी पहिल्यांदाच जाणार आहे. सकाळी सकाळी जास्त लवकर उघडा नसतो, तो ओपन नसतो, त्याच्यामुळं बघू आता गेल्या गेल्या समजेल कसा सीन आहे तो. तर आता 6:30 वाजलेत, मी तर रेडी होऊन गाडीत आलोय ब्लॉगची स्टार्टिंग करायला. मी आता आलोय गाडीत. पहिले गाडीला कोल्ड स्टार्ट करूया पहिले, आणि झाली कोल्ड स्टार्ट. सकाळचा टाइम आहे कोल्ड स्टार्ट. आणि हां, ट्रिप ए आहे ट्रिप बी करू. चला रिसेट. इथून किलोमीटर बघायचे किती टोटल ते, त्याच्यामुळं सेट केला 0 पर्यंत. मी माझा बेत होता गाडी लवकर उठून धुवायचा, पण मला जागच नाही आली, त्याच्यामुळं राहून गेला. पण गाडी धुतलेलीच आहे तशी, पण 2-3 दिवस झालेत. काय मम्मी तिथं ठेवली काय बोलते? गाडी पुसलेली हो बोलते, मांजर आली. ही बॅग काय करू, पाठीत नको ठेवू. चला गाईस, निघालो आम्ही आता. पनवेलची पुढे आले, क्रॉस केली, सगळे आले. मम्मी पण आली. मम्मी हाय कर, पप्पा हाय, दादा तू गाडी चालवतो कर नको, गाडी चालव. आता निघालून किती वाजले, सध्या 6:45 झालं निघेपर्यंत. आता पहिला स्टॉप मठला नाही मम्मी जायचं आहे. मठला जाऊन नंतर मग तिथं मठामध्ये जायचं. तिथं पण लवकर काय माहिती उघडते का नाही. काय मम्मी लास्टच बोलताना कॅमेरामध्ये. आता एक्सप्रेस वेने तर चाललो नाही, जुनेच रोडने जाऊ, त्याच्यामुळं चला कंटिन्यू राहा तुम्ही व्हिडिओमध्ये. संडे आहे तर संडे राईडला लोक बघा ती निघाली राईडला. हिरवी लाईट दिली, लगेच दिली हिरवी लाईट. संडे राईड आहे असं आहे काय? ओळखीवाला असते मग सगळं ग्रुप बनवून असतात त्यांचा ग्रुप असते सगळ्यापर्यंत. तुला बोललेलं बघ त्या दिवशी आमचा कसा बोलायला गाडीचा ग्रुप आहे तसा आहे. A few moments later. पोचलो मढला. इथं गर्दी काहीच नाही, गाडी इथं लावली, गाड्या आहेत कमी फार आहेत पण आहेत गाड्या.
तर आता पाठच्या वेळेस एकविरेला कधी आलो ते पावसाळ्याच्या टायमाला आम्ही आलो पोरा आता सगळी घरची आलो तरी पुढच्या वर्षी एक फेरी पुढच्या वर्षी ना पुढच्या महिन्यात फेरी होणार आहे म्हणजे नवीन वर्षी गर्दी बघा. हा मग नवीनच वर्ष झाला नाही तो पण 2026ला जेवण नाही बघा गर्दी काहीच नाही. आज रविवार आहे त्याचे रविवार तर आता तर रविवारचा तर विषयच नाही. सकाळचा टाईम आहे म्हणून गर्दी नाही तर तरी पण आहेत लोक बरेच लोक आहेत. महाडचा तर ठीक आहे एकविरेचा बघू एकविरेचा काय सीन होतं एकविरेला आज रविवारचा बेकारा पण गर्दी असेल. भाई चला दर्शन झालं तर सगळं. इथं थंडी बेकार आहे तिकडून माहीत नाही आणि इथून रोड इकडून साईडला ते सुपर बाईक जातात संडे राईडला त्याच्यामुळं आवाज कसला आहे ते बाईकचा. इथे तर गर्दी नाही भेटली एकविरेला बघू काय होते आता. बाई थंडी बेकार आहे आताला बघितलं तर असेल तुम्ही किती जुलै महिन्यात आलतो आय गेस का जूनला एकविरेला जाताना. आता इकडचं दर्शन झालं आता खोपोलीला बघू पाण्यातूनच धुका निघते का कशातून निघते ते नाही समजत पाण्यातूनच निघते. मम्मी इकडे मम्मीला विचारते थांबा. ते बघा सुपर बाईकचा आवाज बघा ह्यो पाण्यातूनच निघते नाही धुका का नाही जाळला काहीतरी नाही पाण्यातूनच आहे पाण्यातूनच आहे. भाई थंडी लय बेकार आहे तोंडातून धुका निघते अशी थंडी आहे. गाडी साफ करायला तुम्ही काय कपडा मारले असेल आता गाडीवर बोललेला असतो. सुपर बाईकचा आवाज बघा खतरनाक येतो एक दिसतात नवीन चला इथून झाला दर्शन घेऊन आता खोपोलीला गगनगिरी मठात इथं हो काय होते किती गर्दी भेटते तिथं पण असेल गर्दी का नसेल. आता लोक येतात बघ आता स्टार्ट झालं आहेत बस बीस खोपोलीला थंडी बेकार आहे. आता एवढे आहे रात्री बेकार असेल. इथं पण आलोय आता हे बघा हा मठ गगनगिरी मठ मी तर फर्स्ट टाइम आलोय मला तर माहीत पण नाही काय आतमध्ये आहे. गाडी तो लावली चला ही नदी बघा मेन तर दिसेल तुम्हाला ब्रिजमधून आता ते ब्रिजवरून जाताना मग गुफा आहे ती माहीत आहे. नदीचं पाणी घेते थांबा तेच दाखवते आता ही बघा नदी हा मठ हा बघा मठ इथं ना काय थंडी आता जाईल ती थंडी तशी पण इथं दिलेला आहे. इथून पण झाला आता मी पुढे बसतो आता मग मी बसतोय बरोबर केले मी चल त्याचा काय नाही भाई. इथं मला एवढा खास नाही वाटला इथं कारण की व्हिडिओ अलाउड तर देत नव्हते करून आणि वरती आहे गुफा जायला तिकडे वरती जायला आहे पण तिथं गेलो ना आता एकविरेला नसता जायचं मग गेलो असतो तिथं पण नाही लागला लाव आता सगळा झाला डायरेक्ट आता एकविरेला काय आता ठीक आहे काय ब्लॉगर असणार ना बाय एका टायमाला लोक बघतात तेव्हा येतील ना बाबा इथं असं मठ आहे गगनगिरी मठ तर लोक येतील. हा इकडून आलतो ना जायला इथून आहे तिथं व्हिडिओ काढायला अलाउड नाही म्हणून जास्त काढली नाही व्हिडिओ ती चालली ना तर आश्रमातच तिकडेच इथं काय कपडा मारला तिथं लोक नाही पण जात असते काय होते त्याला शिंगरोबा मंदिर
पहिलेच गेअर काय पहिलेच गेअर बोलाचा पुढं हे सगळे यावाला आहे. हे रायडर लोक आहेत आणि ते काय बाईक बिक सगळ्या इथे नको पुढं पुढं चाला पुढं आहे अजून इथं थांबायला गेलं तर तो एक्सप्रेस वे आपला मुंबई पुणे एक्सप्रेस वे मोबाईल लॅग का मारा लागलाय बरीच बायकर बिकर लोक आलेले आहेत बाईकवाल्यांना पण जायला खूप बाईक आहे बघ झेड एक्सटेनर सगळे Z900 सगळ्या बाईक बाईक रेल्वे इथं थांबतात आणि मध्ये हे बघ मम्मी इथून येताने इकडे थांबून सगळं मग इथंच परत फिरतात ते. मग कसलं बनवलंय आता इथं ट्रक बिक ना आतमध्ये घुसू शकतो. भाई आलो एक वेळेला काय बघायला लागेल गाड्या तर कमी दिसतात बघू आता काय होते मेन इथे नाही समजणार गर्दी मेन वरती गर्दी समजल येताना तर रोड बीडला काय ट्रॅफिक नाही भेटली जास्त नाही तर 5च्या वेळेस आलतो पावसाळ्याच्या टायमाला तर बेकार ट्रॅफिक होती इथून आम्हाला रूम आहे पाठीमागे इथून या गल्ली पुढं तुषार इकडं या इकडं बरोबर यो खराब झालं. आता बनवतील मोठा भाई परची कटली एंट्रीची आता पार्किंगची वेगळी एक लागल नाही पार्किंग गाड्यावर समजा तुम्ही किती गर्दी असेल ते इथं गाडी लावली आपली आता डायरेक्ट दर्शनाला का आला काचा येत नीट चल मी मम्मी दम लागला का मम्मी तुला आलो या भाई स्वर्गात आलोय स्वर्गात आज बरीच गर्दी कमी आहे लय गर्दी कमी आहे संडे तरी पण सकाळचा टाइम आहे म्हणून का काय काय माहित नाही भाई स्वर्ग बघा कुठून इकडून हा काय बुलेट ट्रेन सारखा गेला आतमध्ये दादा काहीच नाही आज रविवार आहे तरी पण जय उदो चला दर्शन एक नंबर झाला मस्तपैकी काय गर्दी बिर्दी काहीच नाही भेटली हा हार गाडीसाठी आपल्या भाई एक नंबर दर्शन झालं शपथ काय गर्दी नाही ना काहीच नाही आज रविवार असून पण गर्दी नाही भारी आता काय सीन नाही काय माहित तरी गर्दी आता वाढायला सुरुवात होईल चला आता फोटो बिटो काढून घेतो त्याच्यानंतर भेटू एवढं लोक
तो बरोबर होते गर्दी बिर्दी असली लवकर निघतात. हार घातला बघा. तरी अर्धी फुलं काढायला लागली कारण की यो धागा कमी होता त्याच्यामुळं, म्हणून कमी म्हणजे फुलं काढली अर्धी. आता बसलाय प्रॉपर. घरी गेल्यावर अजून धागा बांधून मग होऊन जाईल, काढून टाकू. प्रॉपर बसला हार. एक नंबर भारी हार दिलाय. काय मम्मी, हार मस्त दिलाय ना बोलू. फिरवते मी, थांबा गाडी काढून घेते. काय आला कमी आहेत लोक तरी. लोक जास्त ना आहेत गाड्या तरी पण. तिथं लाव कुठं जागा तिला आय-10 तिथं लाव नाही तर नको लाव राहू दे. इकडं लग्न आहे वाटतं. आता आलो नडाल शेवटचा स्टॉप, नंतर मग घरी. एकविरीला एक बरा दर्शन भेटला, गर्दी बिर्दी नाही भेटली. येताना जास्त क्लिप नाही काढलं. आता नडाल इथं लग्न आहे कोणतं तरी, म्हणूनच गाड्या आहेत, नाही तर अशा गाड्या नसतील. आपल्या मी दुसरी वेळ आहे ना. दुसरी वेळ आहे. इथं प्रत्येक 5 म्हणजे 5 मंदिर आहेत पूर्ण देवाचे. तुम्हाला आता बघा दाखवते इथे. या लाद्या थंड आहेत ना. हा पहिला साईबाबाचं मंदिर. मयुरेश्वर मंदिर. आणि हा तिसरा मंदिर आपला हनुमंताचा. हा 5वा मंदिर, सॉरी 4था मंदिर महादेवाचा. महादेवाची पिंड असेल आतमध्ये. हे बघा. शेवटचं मंदिर भवानी मातेचा. चला, इथं पण दर्शन घेऊन झाला. आता मी जास्त ब्लॉग नाही करणार, गाडी चालवते आता मी. ड्रायव्हर चेंज. घरी जाऊन डायरेक्ट तुम्हाला भेटते. चला, आता वडापाव घेतलं ते खातो आणि निघतो इथून. मग डायरेक्ट आता घरी. आता सगळं स्पॉट झालं. चला गाईज, ब्लॉग इथंच संपवतो. ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगाच तुम्ही. माझा असा विषय झाला आहे की झालता नवरात्रीच्या टायमाला, दसऱ्याच्या 1 दिवस आधी मी हे टाकलेला ब्लॉग टाकलेला. त्याच्यानंतर ब्लॉग टाकलाच नाही मी.
तो हा ब्लॉग आता 1.5 महिन्यांनी पडतोय. तेच मी दिवाळीच्या टायमाला पण नाही काढणार होतो लक्ष्मीपूजनच्या टायमाला, पण माझा मूड तर पूर्ण गेला ब्लॉग काढायचा, कारण की पाऊस पडला त्या टायमाला, म्हणून मग ब्लॉग काढला नाही मी. नंतर पण झाला टाइम, कुठे जात बीत नव्हतो बाहेर, त्याच्यामुळं मग ब्लॉग काढला नाही. तर आता हा तो डायरेक्ट ब्लॉग बघताय. पण आता नेक्स्ट टाइमपासून मी तसं करणार नाही, कारण की मेन सीन झालाय माझा, आता लायसन्स आलाय, गाडी पण आहेच. मग कधी पण जाऊ शकतो आणि कुठे पण जाऊ शकतो आपण, कुठं ना कुठे फिरायला वेगळ्या वेगळ्या जागी. आता मला तेच करायला लागेल, ट्रॅव्हलिंग स्टार्ट करायला लागेल आणि ब्लॉग बनवायला लागतील, कारण की हे असे 1-1.5 महिन्यानंतर ब्लॉग टाकून मला जमणार नाही मग, त्याच्यामुळं. तर आता ब्लॉग लेट झाले त्याच्यामुळं सॉरी. चला ब्लॉग इथं संपवतो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.